महाराणी येसूबाई ह्या मोगलांच्या कैदेतून सुटून आल्या साताऱ्यामध्ये. ह्याला आता आज 307 वर्ष पूर्ण होत आहेत. एखाद्या राणीनं एवढा पराक्रम केल्याची इतिहासात कुठेही ह्यापूर्वी नोंद नाही आणि ह्यानंतरही नोंद नाही. तब्बल 30 वर्षापेक्षा अधिकचा काळ त्यांनी मोगलाच्या कैदेत काढला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतःला कैदेत ठेवण्याचा आणि आपल्या पुत्रासोबत कैदेत राहण्याचा निर्णय घेतला आणि आपले जे दीर होते राजाराम महाराज यांच्या हाती सत्ता सुपूर्द केली आणि स्वराज्य राखण्यामध्ये एक बहुमोल आणि मोठी अशी कामगिरी केलेली आहे. आणि येसूबाईंवर तसा इतिहासकारांनी महाराष्ट्राने आणि भारताने सुद्धा एक मोठा अन्याय केला. त्यांच्या ह्या महान पराक्रमाकडं जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं लक्ष दिलं गेलेलं नाही इतिहासकारांनी. महाराणी येसूबाईंनी आपले पुत्र शाहू महाराज यांनासुद्धा घडवलं आणि स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर कसं करता येईल याचं शिक्षणसुद्धा कैदेत असताना शाहू महाराजांना देण्याचं मोठं काम महाराणी येसूबाईंनी केलेलं आहे. त्यांच्या आज आगमन दिनाचा सोहळा आमचे मित्र सुहासराजे शिर्के हे मोठ्या प्रमाणावर गेली काही वर्ष साताऱ्यात करतायत. येसूबाईंचं काम पुढं घेऊन जाण्यासाठी ते अहोरात्र झटतायत. सुहासराजे शिर्के आणि त्यांचे सर्व सहकारी निलेश पंडित असतील आणि इतरही सर्व सहकारी जे काही प्रामाणिकपणे कष्ट करतायत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की महाराणी येसूबाईंचा वारसा पुढं अतिशय नेटानं ते घेऊन जात आहेत. आणि अशा कार्यकर्त्यांची आता समाजाला गरज आहे की इतिहासामध्ये आपल्या कर्तव्यानं एक वेगळी मुद्रा उमटवणाऱ्या येसूबाईंचा वारसा पुढं नेण्यासाठी अनेक युवकांनी अनेक इतिहासकारांनी पुढं आलं पाहिजे. असंच ह्या प्रकारे हे कार्य पुढं जावं यासाठी मी शुभेच्छा देतो आणि हा सोहळा भविष्यातही अशाच प्रकारे साजरा होईल अशी खात्री आहे.